जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 9 कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विखे कारखान्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची अरुण कडू यांनी तक्रार केलेली होती। विखे पाटलांसह अण्णासाहेब म्हस्के आणि 54 जणांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 9 कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे। बाळासाहेबजी काय सांगाल की नेमकं काय प्रकरण होतं आणि तुम्ही याच्यामध्ये कसा पाठपुरावा केला? सन 2004 व 2005 या आर्थिक वर्षामध्ये विखे कारखान्याला आर्थिकदृष्ट्या अडचण असल्यामुळं त्यांनी बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक या दोन्ही बँकेकडून 9 कोटी रुपये कर्ज घेतले, परंतु त्या कर्जाची काही परतफेड त्यांना करता आली नाही। मग त्यानंतर 2009 साली ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाची कर्जमाफी योजना जाहीर झाली त्यावेळेस राधाकृष्ण विखे हे कृषी मंत्री होते। त्यांच्या मनात अशी कल्पना आली की हे जर आपण शेतकऱ्याच्या नावे कर्ज दाखवलं आणि याची जर कर्जमाफी घेतली तर आपण याच्यातून या कर्जातून आपल्याला सुटका होईल। म्हणून त्यांनी 2009 साली कारखान्याच्या सभासदांची यादी ही त्या बँकेकडे देऊन ते प्रकरण बँकेला महाराष्ट्र शासनाकडे पाठवायला भाग पाडलं, कारण त्यांनी तो त्यांचा राजकीय दबाव वापरला आणि स्वतः ते कृषी मंत्री पण होते। त्याचा त्यांनी गैरफायदा घेऊन हे महाराष्ट्र शासनाकडे दोन्ही बँकेला हे ठराव पाठवायला लागले। हे ठराव तिकडे गेल्यानंतर आणि ही कर्जमाफी झाली सुद्धा, आणि कर्जमाफी झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस कोणकोणत्या शेतकऱ्यांना नगर जिल्ह्यामध्ये कर्जमाफी आली याची यादी घेतली त्यावेळेस आमच्या असं निदर्शनास आलं की विखे कारखान्याचे 9 कोटी रुपये कर्ज माफ झालेले आहे। तर म्हटलं विखे कारखान्याने इथे सभासदांची आपली शेतकऱ्यांची कर्जमाफी, मग विखे कारखान्याला 9 कोटीचं कसं काय मिळालं युनियन बँकेकडून आणि येते? मग आम्ही त्याची सखोल चौकशी केली आणि निश्चित मग साखर आयुक्त, महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री वगैरे मंत्री यांना आम्ही तक्रार केली की बाबा विखे कारखान्यांना या 2 बँकेमार्फत शेतकरी कृषी कर्जमाफी मिळाली ही बोगस आहे। म्हणून आम्ही उठाव केला आणि तक्रार सगळे संबंधितांकडे आम्ही त्या तक्रारी पाठवल्या। या तक्रारी पाठवल्यानंतर त्याही वेळेस आम्हाला 1-1.5 वर्ष असं गेलं की विखेंनी इथे कुठे आमच्या तक्रारीची दखल घेण्याची हे केली नाही। मग आम्ही एक कोर्टात जायचं ठरवलं, परंतु मीनवाईल त्या काळामध्ये शासनाला ते लक्षात आलं की बऱ्याचशा अशा काही संस्थांनी कर्जमाफी ही मिळवलेली आहे चोर मार्गाने। मग त्यांनी स्पेशली नाशिक विभागाचे जे प्रमुख आहेत लेखापरीक्षक त्यांना त्यांची जबाबदारी सोपवली की बाबा विखे कारखान्यात जाऊन तुम्ही ही कर्ज खरोखर शेतकऱ्यांना दिलेलं होतं का काय, त्यांच्या खात्यावर जमा केलेलं आहे का काय व्यक्तिगतरित्या। मग त्यांनी येऊन चौकशी केली असता कोणत्याही शेतकऱ्याच्या नावावर हे कर्ज जमा केलेलं नव्हतं। शेतकऱ्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता विखे सहकारी साखर कारखान्याच्या 54 संचालकांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। ह्या ठिकाणचे जे स्थानिक पोलीस आहेत ते तपास व्यवस्थित करणार नाही, त्यामुळे हा तपास दुसरीकडे द्यावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे। आता पोलीस आणि महाराष्ट्र शासन पुढची काय भूमिका घेतं हे महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कर्जमाफी प्रकरणात आता विखे अडचणीत आल्याचं दिसून येत आहे। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, लोणी, अहिल्यानगर। दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्या याच प्रकरणावरती संजय राऊत आणि जयंत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूया। विखे पाटील यांच्या विरोधामध्ये बोगस कर्ज वाटप आणि कर्जमाफ या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, 10,000 शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज घेतली आणि कर्जमाफी करून घेतली। 10,000 शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज आणि कर्जमाफी हा अत्यंत घृणास्पद असा प्रकार, फसवणुकीचा गुन्हा जर सुप्रीम कोर्ट दाखल करायला लावतो आणि असा मंत्री तर मंत्रिमंडळामध्ये आहे, तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर रितसर खटला चालला पाहिजे। मला माहीत नाही की कोणत्या कारणाने गुन्हा दाखल झालेला आहे। काही यापूर्वीची प्रोसेस पूर्ण कदाचित झाली असेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल, पण नक्की काय प्रकरण आहे हे बघितल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य नाही।